नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत ग्लुकोजचं स्ट्रक्चर आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज याच्याबद्दलची आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं असतं आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टी कुठल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायचं आहे. ओके, पहिल्यांदा ग्लुकोज नेमका असतो कसा, ग्लुकोजचं स्ट्रक्चर नेमकं असतं कसं त्याच्याबद्दलची माहिती पहिल्यांदा आपण घेऊयात. ओके, बघा आता या ठिकाणी हा CHO ग्रुप आहे. एकूण कार्बन किती? 6. 1 2 3 4 5 आणि 6 असे एकूण 6 कार्बन. सगळे कार्बन एका स्ट्रेट चेनमध्ये. ठीक आहे. आणि प्रत्येक कार्बनला आपण एक H आणि OH जोडणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी आपण जोडूयात H, इथं OH, इथं पण OH, इथं पण OH. ज्या ठिकाणी OH आहे त्याच्या अपोजिट बाजूला H लिहायचं. OH H असेल तर OH लिहायचं. ठीक आहे. OH H संपलं. हे कोण आहे? हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. आणि ग्लुकोजचं स्ट्रक्चर असं का असतं किंवा ग्लुकोजचं जे स्ट्रक्चर आहे असंच आहे का हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. त्यासाठी काही रिॲक्शन्स घ्यायच्या आहेत. तुमच्यासमोर एक एक कन्सेप्ट सांगतो, व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला कशाबद्दलची माहिती घ्यायची आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला ज्या भागाबद्दलची माहिती घ्यायची आहे तो भाग आहे स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. 2 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. नंबर 1 ग्लुकोजचं स्ट्रक्चर आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. तर ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. नंबर 1, आता आपला ग्लुकोज आहे, तुमच्या समोर आहे. हा ग्लुकोज आहे. आता मला सांगा, या ग्लुकोजमध्ये कुठला ग्रुप आहे, कुठला कार्बोनिल ग्रुप आहे? तर ग्लुकोजमध्ये असलेला फंक्शनल ग्रुप आहे CHO. म्हणजे आमच्या ग्लुकोजमध्ये एकच CHO ग्रुप आहे. CHO ग्रुप म्हणजे फार्मिल ग्रुप आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो की ग्लुकोजमध्ये एक CHO और फार्मिल ग्रुप आहे. फार्मिल ग्रुप आहे. ऐका बरं का, ग्लुकोजमध्ये एक CHO ग्रुप किंवा फार्मिल ग्रुप आहे. तुमच्या समोर मी स्ट्रक्चर काढले आणि स्ट्रक्चर बघितल्या आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की बाबांनो, हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. आणि या ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये या ठिकाणी सगळ्यात वरती एक CHO ग्रुप आहे. हे तुमच्या समोर स्ट्रक्चर आहे, त्याला पटवून सांगायची गरज नाही. ओके, आता या ग्लुकोजमध्ये एक CHO ग्रुप आहे, एक फार्मिल ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये 5 OH ग्रुप आहे. प्रत्येक कार्बनला एक OH ग्रुप जोडला आहे. बघा, हा 1 2 3 4 5 कार्बन आहेत. हे CHOचा कार्बन आहे. बाकीचे 5 कार्बन आणि प्रत्येक कार्बनला एक OH जोडला आहे. इथं एक OH, इथं एक OH, इथं एक OH, इथं एक OH, इथं एक OH. म्हणजे असलेल्या 5 कार्बनला, 5 कार्बनला सेपरेटली एक OH जोडलेला आहे. हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, ग्लुकोजचा जो मॉलिक्यूल आहे, ग्लुकोजच्या मॉलिक्यूलमध्ये एकूण 5 OH ग्रुप आहे. आणि हे 5 OH ग्रुप वेगवेगळ्या कार्बनला जोडलेले आहेत, 5 कार्बनला जोडलेले आहेत. आणि तसं लिहूयात आपण, ग्लुकोजमध्ये एकूण 5 OH ग्रुप आहेत आणि ते आहेत सेपरेट कार्बनवरती. ठीक आहे. आता तुम्हाला कळालं की बाबांनो, हा ग्लुकोज आहे. ग्लुकोज हा अशा प्रकारचा मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये एक CHO ग्रुप आहे किंवा फार्मिल ग्रुप आहे. ग्लुकोज हा अशा प्रकारचा मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये एकूण 5 OH ग्रुप आहेत. आणि हे 5 OH ग्रुप प्रत्येक कार्बनला जोडलेत, सेपरेट कार्बनला जोडलेत. सो दे आर सेपरेटली प्रेझेंट. दे आर प्रेझेंट ऑन द सेपरेट कार्बन. आता ह्या दोघांचं करा कॉम्बिनेशन. तुम्हाला माहित आहे, जर एखाद्या मोनोसॅकराइडमध्ये, हे मोनोसॅकराइड आहे, जर एखाद्या मोनोसॅकराइडमध्ये CHO ग्रुप असेल तर त्याला काय म्हणतो आपण? अल्डोजेस. काय म्हणतो आपण? अल्डोज. कळलं का? अल्डोज म्हणजे काय? अल्डोज म्हणजे अशा प्रकारचा मोनोसॅकराइड ज्या मोनोसॅकराइडमध्ये एक CHO असतो. आता याच्यामध्ये एक CHO आहे, पण हा कोण झाला? अल्डोज. आता याच्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या मोजा. 1 2 3 4 5 6
तुम्हाला माहित आहे जर एखाद्या मोनोसॅकराइडमध्ये 6 कार्बन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हेक्झोज. हेक्झोज झालं. म्हणजे अल्डोज आणि हेक्झोज. तिथला घ्या अल्डो आणि तिथला घ्या हेक्झोज आणि मग ह्याचं नाव झालं येस अल्डोहेक्झोज. अल्डोहेक्झोज हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे, जे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. बाबांनो, ग्लुकोजला आपण काय म्हणतो, अल्डोहेक्झोज. मग ग्लुकोजला अल्डोहेक्झोज असं का म्हणायचं, ग्लुकोजला अल्डोहेक्झोज असं म्हणायचं कारण या ग्लुकोजमध्ये एक CHO ग्रुप आहे, त्याचबरोबर या ग्लुकोजमध्ये असलेल्या कार्बनची संख्या 6 आहे. आणि तुम्हाला माहित आहे जर एखाद्या मोनोसॅकराइडमध्ये एक CHO ग्रुप असेल तर त्याला काय म्हणायचं असतं, अल्डोज म्हणायचं असतं. आणि जर एखाद्या मोनोसॅकराइडमध्ये असलेल्या कार्बनची संख्या 6 असेल तर त्याला काय म्हणायचं असतं, हेक्झोज. ह्या दोघांचं केलं कॉम्बिनेशन अल्डोहेक्झोज. आणि म्हणून ग्लुकोज हा अल्डोहेक्झोज आहे. याचा अर्थ ग्लुकोजमध्ये CHO ग्रुप आहे, फार्मिल ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या 6 आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यावरून या ठिकाणी सिद्ध होतात. ओके, अजून एक महत्त्वाचं वाक्य. आता या ठिकाणी हा जो तुमचा ग्लुकोज आहे, ग्लुकोजमध्ये असलेल्या कार्बनची संख्या किती, 6. हे पहा, अहो 6 हे पहा. ग्लुकोजमध्ये असलेल्या कार्बनची संख्या 6 हे तुमच्या समोर दिले, पहा. ओके, बघा 1 2 3 4 5 6 एकूण 6 कार्बन. आणि एक लक्षात घ्या, हे 6च्या 6 कार्बन एका स्ट्रेट चेनमध्ये आहेत. हे 6 कार्बन कसे आहेत, एका सरळ रेषेमध्ये आहेत. ग्लुकोजमध्ये असलेले 6 कार्बन हे एका स्ट्रेट चेनमध्ये आहेत, एका सरळ रेषेमध्ये आहेत. हे पण त्याचं एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपण जेव्हा ग्लुकोजचं स्ट्रक्चर बघतो तेव्हा तुम्हा सर्वांच्या लक्षात येतं की ग्लुकोजमध्ये एकूण 6 कार्बन आहेत आणि हे 6 कार्बन एका स्ट्रेट चेनमध्ये आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं येस ग्लुकोज कंटेन्स हाँ 6 कार्बन atoms 6 कार्बन atoms in straight chain. ठीक आहे. आता अजून एक महत्त्वाचं वाक्य तुम्हाला मी सांगतो. आपला जो ग्लुकोज आहे ह्या ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण इस्टॅब्लिश करू आणि त्याच्यासाठी काही रिॲक्शन्स आहेत. काही रिॲक्शनच्या आधारे आपण सिद्ध करूयात की ग्लुकोजमध्ये CHO असतो, ग्लुकोजमध्ये 6 कार्बन असतात, ते स्ट्रेट चेनमध्ये असतात. ग्लुकोजमध्ये एकूण 5 OH ग्रुप आहेत, 5 OH पैकी 1 OH सेकंडरी आहे. काल का नाही काल ह्या सगळ्या गोष्टी आणि CHO ह्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुप हा CHOच आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण सिद्ध करणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी काही रिॲक्शन या ठिकाणी आपल्यासमोर स्टेप बाय स्टेप बघू. प्रत्येक रिॲक्शनहून एक एक कन्सेप्ट आपल्यासमोर क्लिअर होतो. कळलं का? बघा मी काय सांगतोय, बघा तुम्हाला या ठिकाणी काय बघायचं आहे, ग्लुकोजचं स्ट्रक्चर आणि या ग्लुकोजच्या केमिकल प्रॉपर्टी यांचा अभ्यास करायचा आहे. काही गोष्टी तुमच्यासमोर एक्सप्लेन केल्या. आता मी तुम्हाला काय सांगतोय, आता आपल्याला या ठिकाणी काही केमिकल रिॲक्शन बघायचे आहेत आणि या केमिकल रिॲक्शनच्या आधारे आपण इस्टॅब्लिश करणार आहोत यस स्ट्रक्चर कुणाचं, ग्लुकोजचं आपण काय करणार आहोत, इस्टॅब्लिश करणार आहोत. इस्टॅब्लिश करणे. ओके, द स्ट्रक्चर ऑफ द ग्लुकोज कॅन बी इस्टॅब्लिश्ड ऑन द बेसिस ऑफ सम रिॲक्शन. आणि त्या रिॲक्शन्स कुठल्या कुठल्या आहेत, एक एक रिॲक्शन तुमच्यासमोर सांगतो, एक एक संकल्पना तुमच्यासमोर सांगतो आणि या ग्लुकोजमधली एक एक गोष्ट तुमच्यासमोर पुराव्यासहित सांगणार आहे. आणि त्यासाठी काही गोष्टी तुमच्यासमोर पुस्तकात दिल्यात, एक त्याच्यापैकी काही भाग आपण घेऊयात. समजतंय का? म्हणजे ह्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत त्या स्टेप बाय स्टेप या ठिकाणी आपण घ्यायचा प्रयत्न करूयात. ओके, लिहून घ्या. आता बघा हे ग्लुकोज आहे आणि ह्या ग्लुकोजचं स्ट्रक्चर आपल्यासमोर मी काढलेलं आहे. आता ग्लुकोजमधल्या काही गोष्टी आपण सिद्ध करूयात. नंबर 1, ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे हे आपण या ठिकाणी बघूयात. पहिला कन्सेप्ट, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द ग्लुकोज. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, ग्लुकोजमध्ये कार्बन किती आहे, हायड्रोजन किती आहेत, ऑक्सिजन किती आहेत, या सगळ्यांची संख्या या ठिकाणी आपण माहिती करून घेऊयात. ओके, बघा पहिला भाग आहे
मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला नीट ऐका बरं काय वस्तू. ठीक आहे. आता हे काय करू तुमच्या समोर ग्लुकोज. आता मला सांगा ह्या ग्लुकोजच्या मॉलिक्यूलमध्ये कार्बन किती आहेत, हायड्रोजन किती आहेत आणि ऑक्सिजन किती आहेत. आपण जेव्हा स्ट्रक्चर बघू तुमच्या लक्षात येईल. परंतु ग्लुकोजमध्ये एवढेच कार्बन, एवढेच हायड्रोजन आणि एवढेच ऑक्सिजन हे सिद्ध करण्यासाठी दोन गोष्टींचा आधार घेतला. ह्या दोन गोष्टींच्या आधारे असं सिद्ध झालं की तुमचा जो ग्लुकोज आहे ह्या ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो, C6H12O6. आणि त्याच्यामध्ये नंबर 1 आहे एलिमेंटल कंपोजिशन. एलिमेंटल कंपोजिशन याच्या आधारे, त्याचबरोबर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजच्या आधारे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजच्या आधारे ऐका बरं का मी काय सांगतो बघा. तुम्हा सर्वांना माहित आहे, आपण बघितला कळतं की हा ग्लुकोज आहे. ग्लुकोजमध्ये कार्बन किती 6, हायड्रोजन 12, ऑक्सिजन 6. मोजा लक्षात येईल तुमच्या. म्हणजे ह्या तुमच्या ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे. परंतु ह्या गोष्टी आपण सिद्ध कशा केल्या, प्रूव्ह कशा केल्या बाबांनो, त्यासाठी आपण केलं एलिमेंटल कंपोजिशन. एलिमेंटल कंपोजिशनच्या आधारे, त्याचबरोबर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या आधारे असं लक्षात आलं की ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C6H12O6. बस हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं. अवघड बिघड काय नाही. हा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे आणि ग्लुकोज मॉलिक्यूलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C6H12O6. मग तुम्ही म्हणसाल ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हाच आहे, हे तुम्हाला कसं कळालं. तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक एक्सपेरिमेंट आहे, प्रयोग आहे बाबांनो. एलिमेंटल कंपोजिशन त्याचबरोबर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी एक्सपेरिमेंट ह्या दोघांच्या साहाय्याने असं सिद्ध झालं, असं लक्षात आलं की ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे. समजलं का. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, हे स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे. पण हे स्ट्रक्चर काढण्यासाठी आपण काही गोष्टी सिद्ध केल्या. समजलं का बाबा. तुझ्या ह्या ग्लुकोजमध्ये कार्बन 6, हायड्रोजन 12 आणि या ग्लुकोजमध्ये असलेल्या ऑक्सिजनची संख्या 6 आहे. हे सिद्ध करण्यासाठी आपण कशाचा यूज केला, एलिमेंटल कंपोजिशन आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि त्याच्यावरून सिद्ध झालं की ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता आहे, C6H12O6. C6H12O6, C6H12O. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. ओके, एक कन्सेप्ट पूर्ण झाला. आता मला सांगा, हे तुमचे कार्बन आहे आणि एक लक्षात घ्या, हा जो तुमचा ग्लुकोज आहे, ग्लुकोजमध्ये असलेले 6 कार्बन एका सरळ रेषेत आहेत. असे 1 2 3 4 5 6 ते असे सरळ आहे. अरे बाबा, हा जो तुमचा ग्लुकोज आहे, ग्लुकोजमध्ये असलेले 6 कार्बन हे एका सरळ रेषेमध्ये आहेत. हे सिद्ध कसं झालं, ग्लुकोजमधले कार्बन हे स्ट्रेट चेनमध्ये आहेत. हे कशावर सिद्ध होतं, तर त्यासाठी एक रिॲक्शन आहे, रिॲक्शन विथ HI. आपण जेव्हा ह्या ग्लुकोजची रिॲक्शन HI सोबत करतो तेव्हा तयार होतो N हेक्झेन. आणि N हेक्झेनमध्ये असलेल्या कार्बनची संख्या ही एका स्ट्रेट चेनमध्ये आहे. आणि याच्यावरून असं सिद्ध होतं की तुमचा हा जो ग्लुकोज आहे याच्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या 6 कार्बन एका सरळ रेषेत आहेत, एका स्ट्रेट चेनमध्ये आहेत. कळलं का. म्हणजे एक रिॲक्शनचा आधार घेऊन एक गोष्ट सांगायचं आपल्याला. मग आता आपण काय करूयात, रिॲक्शन करू. ग्लुकोजची रिॲक्शन HI सोबत. आणि त्याच्यावरून काय सिद्ध होतं की ग्लुकोजमध्ये असलेले 6 कार्बन एका स्ट्रेट चेनमध्ये आहेत. कसं ते आपण बघू. बघा, नीट लक्ष द्या, नीट लक्ष देऊन ऐका बरं का. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे, फक्त काळजीपूर्वक ऐकणं महत्वाचं. हे बघा, आता हे ग्लुकोज काढतो मी थोडक्यात. हे तुमचा कोण आहे, CHO. हां, हे 2, हे 3, हे 4, हे 5 आणि हे 6. हे बी चलते, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. चलते, असं काय चलते. ओके. हे OH H OH OH. चल, H H OH H. हा कोण आहे, ग्लुकोज. चल, ग्लुकोजची अभिक्रिया केली कोणासोबत, HI सोबत. हिट केलं. हा कोण आहे, हा तुमचा ग्लुकोज मॉलिक्यूल. ग्लुकोजची अभिक्रिया कोणासोबत केली, HI सोबत. आणि ह्या ग्लुकोजचं रूपांतर झालं N हेक्झेनमध्ये. CH3 CH2 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 CH2
CH3, ह्याचं नाव आहे एन हेक्झेन. बघा तुम्ही काय घेतलात ग्लुकोज, आणि इथं लक्षात ठेवा तुम्ही बाबांनो, ग्लुकोजची अभिक्रिया आपण जेव्हा HI सोबत करतो, हायड्रोआयोडिक सोबत करतो, त्याला जेव्हा हीट करतो, प्रोलॉंग्ड हीटिंग, ह्या ग्लुकोजला HI सोबत जास्त काळ हीट करा, त्याला म्हटले प्रोलॉंग्ड हीट, म्हणजे जास्त काळ हीट करणे. म्हणजे हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल आपण जेव्हा HI सोबत हीट करतो तेव्हा एन हेक्झेन तयार होतो. मग आता एन हेक्झेन मध्ये कार्बन कसे एका रेषेमध्ये आहेत ना. बघा हे कार्बन 6, ह्या तुमच्या एन हेक्झेन मधले कार्बन एका स्ट्रेट चेन मध्ये आहे. दे आर प्रेझेंट इन द स्ट्रेट चेन, दे आर प्रेझेंट इन द स्ट्रेट चेन. आणि ह्याच्यावरून असं सिद्ध होतं बाबांनो, एन हेक्झेन मध्ये कार्बन एका रेषेमध्ये आहेत, याचा अर्थ ग्लुकोज मध्ये असलेले सुद्धा कार्बन स्ट्रेट चेन मध्ये आहेत. हे एका रेषेमध्ये आहेत, इथं बघा एका रेषेमध्ये आहेत. हे तेच एकच आहे. हे कार्बन 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 हे सगळे कार्बन्स आहेत. संपलं. आणि लक्षात ठेवा, ग्लुकोजची अभिक्रिया आपण जर HI सोबत केली, त्याला प्रोलॉंग्ड हीट केलं तर एन हेक्झेन तयार होतो. आणि याच्यावरून असं सिद्ध होतं की ग्लुकोजमध्ये असलेले 6 कार्बन एका स्ट्रेट चेनमध्ये आहेत. हे सिद्ध होतं याच्यावरून. विशेष का नाही, फक्त छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट रिॲक्शन आहे, त्याच्यामध्ये आपण काय करूयात, ऑक्झाईन घेऊयात आणि तुमच्या ग्लुकोजची अभिक्रिया ऑक्झाईन सोबत करू. आणि तुम्हाला माहित आहे ऑक्झाईन हा कोणासोबत रिॲक्ट होतो, कार्बोनिल ग्रुप सोबत. ऑक्झाईन हा कार्बोनिल ग्रुप सोबत रिॲक्ट होतो आणि तयार करतो ऑक्झाईन. आणि मग ग्लुकोजची अभिक्रिया आपण जर हायड्रॉक्सिल अमाइन सोबत केली तर तयार काय होतो, ऑक्झाईन. आणि याच्यावरून सिद्ध होतं की तुमच्या ह्या ग्लुकोजमध्ये एक कार्बोनिल ग्रुप आहे. कळालं का, कसं सांगतो ऐका. एक 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 कन्सेप्ट तुमच्या समोर सांगतोय. सगळे कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. अतिशय सोप्या गोष्टी आहेत, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं. ठीक आहे. रिॲक्शनला सुरुवात करण्याच्या अगोदर एक रिॲक्शन सांगतो, ती ऐका पहिल्यांदा, मग आपण ग्लुकोजची रिॲक्शन बघू. ठीक आहे. हायड्रॉक्सिल अमाइन हा कोणासोबत रिॲक्ट होतो, कार्बोनिल ग्रुप सोबत. बरोबर का. हे C हा डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट इज कॉल्ड एज कार्बोनिल ग्रुप. हा कुठला ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुप. चला ह्याची अभिक्रिया करा हायड्रॉक्सिल अमाइन सोबत, NH2OH. बघा हा कोण आहे, कार्बोनिल ग्रुप. हा कोण आहे, हायड्रॉक्सिल अमाइन. ह्या दोघांची अभिक्रिया होते. ह्याच्यामधला H2 ह्याच्यामधला ऑक्सिजन एकमेकासोबत कंबाईन होतात बस. आणि H2 निघून जातो आणि हे दोन्ही भाग एकमेकाला जोडतात. डबल बॉन्ड तसाच राहतो. हो का, कार्बन डबल बॉन्ड, पुढे काय उरलं, N आणि OH. आणि याचं नाव आहे ऑक्साईन. काय नाव आहे, ऑक्साईन. हे तुमचा कार्बोनिल कंपाऊंड, हे हायड्रॉक्सिल अमाइन तयार झाला ऑक्साईन. म्हणजे आपण लक्षात घ्यायचं की हायड्रॉक्सिल अमाइन हा कोणासोबत रिॲक्ट होतो, कार्बोनिल ग्रुप सोबत. आणि जेव्हा हायड्रॉक्सिल अमाइनची अभिक्रिया हायड्रॉक्सिल अमाइन सोबत होते, कार्बोनिल ग्रुप सोबत होते, तेव्हा त्या ठिकाणी ऑक्झाईन तयार होतो. आणि याच्यावरून सिद्ध होतं जर ऑक्झाईन तयार झाला तर वळखाचं या ठिकाणी कोण आहे, कार्बोनिल ग्रुप आहे. आता बघा ग्लुकोजची रिॲक्शन. आता ग्लुकोज C डबल बॉन्ड OH म्हणजे CHO. ठीक आहे. हे 2 हे 3 हे 4 हे 5 आणि हे CH2OH. ठीक आहे. इथं OH इथं H, इथं H घ्या, बाकी सगळे OH घ्या. हे H, हां OH H आणि H हा ग्लुकोज आहे. आता ह्याची अभिक्रिया घेऊ इथं मी NH2OH हायड्रॉक्सिल अमाइन. हा कोण आहे, ग्लुकोज आहे. हा कोण आहे, हायड्रॉक्सिल अमाइन. तुम्हाला माहित आहे हायड्रॉक्सिल अमाइनची अभिक्रिया कोणासोबत होते, C डबल बॉन्ड O सोबत होते. हायड्रॉक्सिल अमाइन कोणासोबत रिॲक्ट होतो, C डबल बॉन्ड O सोबत. मग इथला H2 इथला O, हो का H2 निघून जातो. हा H2 निघाला आणि मग हे दोन्ही एकमेकाला जोडतात. हो का C हे H डबल बॉन्ड N आणि OH, हो का ऑक्साईन. बाकीचा भाग कसा 2 3 4 5 आणि हे CH2OH H, हे OH 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 H OH H आणि H झालं. हा कोण आहे, ग्लुकोज. आणि ग्लुकोजपासून काय तयार झालं, ग्लुकोक्झाईन. हे आहे ग्लुकोक्झाईन. अरे बाबा हा ग्लुकोज आहे, हा ग्लुकोक्झाईम आहे. आणि ग्लुकोजपासून ग्लुकोक्झाईम तयार झाला, याचा अर्थ ग्लुकोजमध्ये कुठला ग्रुप आहे, C डबल बॉन्डवर. कारण ग्लुकोक्झाईम तयार झाला याचा अर्थ कळलं का, ग्लुकोजमध्ये C डबल बॉन्ड O आहे. आणि या रिॲक्शनवरून असं सिद्ध होतं की तुमच्या ग्लुकोजमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. कळलं का, ग्लुकोजमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे हे सिद्ध होण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी हायड्रॉक्सिल अमाइन सोबत रिॲक्शन केली.
आणि हायड्रॉक्सिल आमांची अभिक्रिया ग्लुकोज सोबत केल्यानंतर ग्लुकोक्साईड तयार झालं आणि याच्यावरून असं लक्षात आलं, याच्यावरून असं सिद्ध झालं की तुमचा जो ग्लुकोज आहे त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. ओके, संपलं, झालं. समजलं म्हणा. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण एक एक रिॲक्शन बघू आणि प्रत्येक रिॲक्शनवरून कुठली गोष्ट लक्षात आली, प्रत्येक रिॲक्शनवरून काय सिद्ध झालं हे पण लक्षात घ्या. समजलं का? पहिल्यांदा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढला, पुन्हा आपण रिॲक्शन केली HI सोबत, तयार झाला एन हेक्सेन. त्याच्यावरून असं लक्षात आलं की तुमच्या ग्लुकोजमधले 6 कार्बन एका रेषेमध्ये आहेत, स्ट्रेट चेनमध्ये आहेत. आणि या रिॲक्शन का लक्षात आलं हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन आणि प्रत्येक रिॲक्शनहून एक कन्क्ल्युजन निघतं, एक अनुमान निघतं, एक अंदाज निघतो. तो काय निघतो ते पण त्या ठिकाणी मी सांगत आहे. ओके, ठीक आहे. तर हा सगळा भाग, ह्या सगळ्या रिॲक्शन्स व्यवस्थित लक्षात घ्या. थोडासा वेगळा भाग वाटतो पण अतिशय सोपा आहे. काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ समजत नसेल तर पुन्हा पुन्हा बघा. व्हिडिओ तुम्ही बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याला पसरवा. कळालं का? म्हणजे हा जो आपण व्हिडिओ तयार केला आहे त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होईल. तर ही सगळी माहिती आपल्यासमोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद.